4 बॉलर आपल्याला पाहायला मिळतील आणि बॉलिंग मार्क वरती पाहतोय मयूरला. आणि यस पहिल्या षटका नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकूया एक नवीन आवाज. एक चांगला समालोचक आहे, आमचे मित्र आहेत. आणि पहिल्या सत्रामध्ये मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती अक्षय गायकवाडला. धन्यवाद. धन्यवाद अनुज सर. आपण सकाळच्या सत्रात पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. यस, पहिला बॉल सामना करतोय तो करण. सुंदर असा टोलावलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तंबूचा आसरा. होता लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धावसंख्येमध्ये भर एक. सर्व सामने 5 षटकांचे खेळवले जातील. आणि पल्लू स्कूप कुठेतरी झेलची संधी होती आणि कुठेतरी गच्चा असं क्षेत्ररक्षण करत असताना आणि स्विच हिटचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 3. सुंदर असा फुलटॉस चेंडू होता. बॅटची लिडिंग एज. चेंडू चाललाय आणि डायरेक्ट हिट. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानात ते मात्र पाहावं लागेल. फलंदाज मनोजला परतावं लागेल. मनोज बॅक टू डॅक आउट. फलंदाज बाद. अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलात आणि 2 विकेट मात्र प्राप्त केलात. एक चांगली गोलंदाजी. कौतुक करावं तितकं कमी आहे मयूरचा. बॉलिंग मार्क वरती रोशन सज्जा. रोशन अंबावलाय. एक चांगला गोलंदाज मान फ्रॉम शिरगाव.
सातत्याने बरेच वर्षापासून खेळी तो स्वीकारतोय आणि गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र अथर्व टायगर्स म्हणून खेळतोय. अथर्व टायगर्स म्हणजेच अरुण सुरवळ साहेबांचा संघ इथे खेळतो आणि त्यांच्या समवेत त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी संघ सान्वी 11 योगेश पुंडे यांचा संघ मागची मॅच नक्की जिंकून आलाय. परंतु आता मात्र काय निर्णय या मॅचचा घडेल ते देखील पाहावं लागेल. बॉल यावेळी बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक घेऊन आला. 38 सर्कल भरून आपण रनअप पाहतोय. राईट टाइम राऊंड विकेट बॉलिंग मार्क वरती. यावेळी ऑन टोस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या वेगाने आणि इथे मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. स्लोअर गतीचा बॉल यावेळी लॉफ्ट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तयार आणि इथे मात्र चुकी घडली. चुकीला माफी नाही येतील 4 धावा चौकार. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचे डीजे मास्टर देखील तापलेत. काय गाणे वाजतात. एक नंबर डीजे मास्टर बॉबी आपण पाहतोय. डीजे बॉबी आवीस लॉफ करायचा होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी अथर्वला आपण पाहतोय. अथर्व टायगर ज्या नावाने टीम आहे तोच अथर्व आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करायचा होता परंतु अचूक असा नेम जरूर मारायचा होता. थोडीशी प्रॅक्टिस गरजेची असते या क्रिकेटमध्ये. तीच थोडीशी कमी भासली आता या थ्रोवरती. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती रोशन. यावेळी शफल येऊन खेळायचा प्रयत्न पाहावं लागेल. इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट होता. 18 धावा धाव फलकावरती. 11 धावा 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुहेरी अंकांमध्ये धाव फलक जाऊन पोहोचलाय. 11 रन्स. आणि की सन्मान्य प्रकाशजी दाटवे साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. डॅशिंग व्यक्तिमत्व आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विचार केला. रोशन इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आणि की सन्मान्य हनुमानजी अंधेरे साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. उर्फ वस्ताद या नावाने प्रसिद्ध आहे. नक्कीच मोरिया बिल्डर्स अँड सप्लायर्सचे वस्ताद आपलं स्वागत आहे. आणि एक खंबीर साथ पाठिंबा अथर्व टायगर्स टीमचं आहे. आपले हनुमान काका इथे उपस्थित आहेत. उर्फ वस्ताद या नावाने प्रसिद्ध आहे. नक्कीच खेळावरचं प्रेम आहे. क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने आपण आज पाहूया. 2 दिवसामध्ये बरेच असे नक्कीच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. नक्कीच सन्मान्य ऋषी पाटील साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.
नक्कीच पांडुरंगजी पाटील साहेब यांचे मोठे बंधू, नक्कीच मोठे चिरंजीव ऋषी पाटील यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि नक्कीच ज्यांच्या वतीने आपण पाहतोय ऋषी पाटील यांच्या वतीने आपल्याला बॉल पुरस्कृत करण्यात आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आभार व्यक्त करतो आमच्या मंडळाच्या वतीनं. खऱ्या अर्थाने एक सातत्याने चांगलं काम त्यांच्या वतीने होत असतं. प्रत्येक SPPL स्पर्धेला नक्कीच पाठबळ त्यांचं देखील असतं. ऋषी पाटील खूप खूप धन्यवाद. नक्कीच एक बॉल देण्याचं काम त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले होते. जे बॉल आपण पाहतोय त्यांच्या वतीने देण्यात आलेत. आणि नक्कीच जे स्वयंसेवक आहेत, नक्कीच जे व्हॉलेंटियर्स आहेत बॉर्डर लाईनच्या बाहेर जे आपण पाहतोय बॉल नेण्यासाठी जात आहेत, कॅमेऱ्याच्या आता खाली जे बसलेत, नक्की थोड्या वेळात आपल्याला नाश्ता येईल. थोडंसं चौफेर बाजूला आपण राहा, विनंती असेल. बसून राहा तिथे, थोड्या वेळात नाश्ता येईल आपल्याला. बसून राहा थोड्या वेळ, फक्त बॉल आला का फक्त आणून द्या याची विनंती आहे. थँक्यू. थोडंसं सहकार्य आपलं देखील लागलं. एक चांगलं काम तुमचं खूप खूप आभार आहे. या सोळ्या मॅचकडे यावेळी स्लोवर गतीचा बॉल, मॅजिकल सरप्राइझिंग डिलिव्हरी. इथे मात्र उमेशला परतावं लागेल. मोठा मासा गाला लागत असताना OUT आउट, फलंदाज बाद. साना पन्नवा विनंती आहे. काशीनाथजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती साना पन्नवा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावफलक जाऊन स्थिरावलंय 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या बळीचा कवचच्या डोक्यावर मात्र फटका खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता पूर्णपणे इथे मात्र जो विचार केला तर पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम ते मात्र मयूर दिवेकरने केला. नवतच ब्रँड मयूरचा जो विचार केला, मागच्या मॅचचा देखील हिरो आणि आत्ताच्या मॅचचा देखील हिरो द रिअल हिरो ठरेल का? हा वेळेस मात्र पूल करायचा होता, पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम. नेक्स्ट मॅच सिल्वर स्टार्स विपक्ष त्रिनिधी वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. तर आपण इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, आपण आलात नाही तर पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. नक्कीच आपण पाहतोय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे आणि या शिस्तबद्ध स्पर्धेचं खऱ्या अर्थाने लाख मोलाचं आयोजन नियोजन म्हटलं तर संपूर्ण नक्कीच यावेळेस यश मिळते म्हणजे कल्पेशजी भोसले, तदनंतर शुभम पवार, ओमकार सुरवळ, 7AM ग्रुप आणि शिव प्रतिष्ठान संपूर्ण यांच्या माध्यमातून KB ग्रुप, ATS ग्रुप यांच्या वतीने ही स्पर्धा संकल्पनेने आली आणि आपल्या समोर त्या भेटीस आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक, मुख्य शिल्पकार या स्पर्धेचे सन्मान्य माजी नगरसेवक अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय आपल्या भेटीस आली आहे आणि संपूर्ण यश मिळेल ते म्हणजे संपूर्ण टीमचं आपण पाहतोय. आपली कमिटी जी आहे ती नक्कीच एक चांगली सातत्याने अमोल मोरे, अक्षय गायकवाड, नंतर स्वप्नील मालुसुरे, मोहन पाटील, राज मामुनकर चांगली कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलूला. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. राईट मोर द विकेट, हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतोय
फॉलो थ्रूला जायचं होता, परंतु इथे मात्र चित्त्याच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळल्याने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या संख्येवरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती आहे. इथे मात्र परत एकदा स्विच इट म्हणजे फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला मयूरचा विचार केला आजच्या दिवसामध्ये बराच स्विच इट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले, परंतु आता मात्र ते सक्सेसफुली करण्याचं काम मात्र करावं लागेल. कमबॅक करावं लागेल. मोठे फटके जर पाहिजे असतील तर 12 ऑगस्ट महिन्यात या मॅच मध्ये करावे लागतील. दोन्ही संघ मात्र संघ फाईट करतात आमने सामने. एका बाजूला सानवी 11 तर दुसऱ्या बाजूला अत्तरबट टायगर्स. कोण जिंकेल हा सामना, महत्वाची मॅच आहे. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती आहे. मोठा विकेट यावेळेस फुल करायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु इथे काय करताय डायरेक्ट हिट आणि यस इट इज. वा काय थ्रो आहे, उत्कृष्ट. फलंदाज मात्र बाद झालाय, फलंदाज बाद. परिसरातील सर्व खेळाडू, सर्व मुलं एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थाने या संपूर्ण आयोजकांनी, संपूर्ण टीमने आणि सर्वांच्या साथीमुळे ही स्पर्धा सक्सेसफुल झाली आहे. सर्वांचं खूप खूप आभार. खऱ्या अर्थाने आयोजक मुख्य आपले शिल्पकार सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब, तदनंतर आयोजक कल्पेश भोसले, शुभम पवार, ओमकार सुरवळ, 7AM ग्रुप, KB ग्रुप, ATS ग्रुप, शिव प्रतिष्ठान, संपूर्ण यांचे समावेश आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. आणि अशी स्पर्धा वर्षानुवर्ष कायम चालत राहावी हीच देवचरणी प्रार्थना आहे. कारण की सर्व एकत्र आणण्याचं काम संपूर्ण शिरगावला या स्पर्धेने मात्र केलं आहे. मैत्रीपूर्ण असे मॅच आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड, 16 धावा स्कोर कार्ड वरती, 17 धावा. यावेळी लॉंगॉनच्या दिशेने फटका, तिथे क्षेत्ररक्षक रोशनला पाहतोय, रोशन चुकी करणार नाही. या इथे मात्र संकुष्टात फलंदाज बाद होईल.
मारे असंच काहीतरी समीकरण चालू आहे. एका बाजूला विचार केला पहिल्या बॉलवरती नक्कीच षटकार आला, तदनंतर आता डॉट बॉल. परत एकदा यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय आणि इथे मात्र मिळतील पूर्णपणे साधावा षटकार. संगीत त्यांच्या माध्यमातून आणि संगीत परत हॅलो
कुठेतरी चेहऱ्यावरती स्माइल त्यांच्या देखील येईल, कारण की महत्वाची विकेट मात्र प्राप्त केली मयूरची. एक चांगला खेळाडू मागच्या मॅचमध्ये पण त्याला पाहिलं होतं एक आगास क्लास दाखवत असताना, परंतु आता मात्र महत्वाची विकेट प्राप्त. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती नारायणचा आपण पाहतोय. यावेळी स्लोवर गतीचा बॉल, वाईट बॉल. यस, दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळतात त्या अवंतर, आणि अवंतरच्या धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 1 या धावसंख्येवरती. धावांचं श्री गणेश होत असताना अथर्व टायगर्सच्या संघाचं पुढचा बॉल यावेळी लॉफ्ट करायचं होतं, पाहावं लागेल पंच काय निर्णय देतील. वाईट बॉल. दोन धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळी बॉलिंग मार्क वरती परत एकदा पाहावं लागेल, लॉफ्ट करायचा होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. यस, डॉट बॉल. आणि की बॉडीला यावेळेस ब्लश केलं होतं बॉल. डॉट बॉलची सांगता उत्कृष्ट अशी आपण जो विचार केला, कौतुक करा तितका कमी. खेळाडू वृत्ती नक्की दाखवली शिवाने, सांगितलं त्याने नक्कीच टी शर्टला लागलं होतं, टी शर्टला ब्लश झाला होता बॉल. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती, कौतुक करा तितकं कमी त्या नारायणचं. यावेळी फटका चांगला आहे, फटका जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार साधा धा येतोय, चौकार, 4 धावा. आजच्या दिवसातील ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस वन बाउन्स नक्कीच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल विसवला बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या, आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, 14 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती नारायणचा, इथे मात्र भिरकावून दिलाय. हा बॉल थांबेल का ते देखील पाहावं लागेल. इथे मात्र उत्कृष्ट अशी जेल टिपली आहे, स्ट्रेट इंटू दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपलाय जेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. खूप मोठा गायक, मोठा दिलाचा राजा. बरेच संगीत त्यांच्या आवाजाने आपण ऐकले. चकडेवाला या गाण्याचे फेम गायक कुणाल जाधव यांचं इथे आगमन खऱ्या अर्थाने, आणि आमचे लाडके मित्र देखील आहेत. थोड्याच वेळात आपण त्यांचं एक गाणं नक्कीच ऐकूया. पुढचा बॉल यावेळी कोलवा टप्पाचा बॉल. इथे मात्र पाहावं लागेल मिड विकेट रिजन मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात होता. महत्वाची विकेट, धक्का क्रमांक 3. फलंदाज बॅक टू डगआउट.
बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मनोजला, एक चांगला गोलंदाज. बॅटिंगला आपण पाहतोय रोशन अंबावले यावेळेस पल्लू स्कूप आपण पाहतोय आणि इथे मात्र बॉल थांबणार नाही, जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय चौकार, 4 धावा. संगीत आपण ऐकलं आता तरी, तेव्हा मला पावशील का, हेच मनामध्ये प्रत्येक खेळाडूचं इथे मात्र सानवी 11 या संघाच्या खेळाडूच्या मनामध्ये होत असेल. कारण की विकेट मात्र गरजेची या मॅचमध्ये. इथून पुढे जर विकेट आली तर नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सिल्वर स्टारचे खेळाडू सर्वांना विनंती आहे, व्यासपीठाच्या मागे विनंती, आपण यायचं आहे लगेच. यानंतर आपली मॅच आहे. सिल्वर स्टार्स सर्व खेळाडूंना आपल्याला विनंती आहे, व्यासपीठाच्या मागे थांबायचं आहे. आपले कॅप्टन, आपले ओनर बोलवतात आपल्याला. यावेळी स्विचिटचा फटका, खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पंच निर्णय देतील, आमच्या पर्यंत पोहोचवतील. यस, आपल्याला पुकारतोय. 5 षटकांची मॅच प्रत्येक आपल्याला आजच्या दिवसामध्ये जर पाहायची असेल ना, तर थोडंसं सर्व टीम्सने आणि नक्कीच प्लेयर्सने सहकार्य करा. अजूनही 12 धावांची आवश्यकता, 12 धावांची गरज. इथे मात्र मैदानामध्ये घडतंय काय, पराकष्ट मात्र दोन्ही संघ करतोय. काय मॅच आहे, 30 धावांचं मात्र लक्ष आहे, 30 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करायचं आहे. परंतु ते देखील कठीण आहे, कारण की त्या समोर देखील तितका जागतिकचा संघ आपण पाहतोय. सानवी 11 संघ खेळतोय. बिग फाईट बॅटल, हाय व्होल्टेज मॅच आहे. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. ही महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये कुठला संघ मात्र जिंकेल ते येणारी वेळ सांगून जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉल अजून उर्वरित आहेत. इथे मात्र आपण पाहतोय थोडमॅनला तिथे पावल लागेल. पंच तिथे आपण पाहतोय, पंटो तिथे उपस्थित आहेत. बंटो सर एक नावाजलेले पंच आहेत. एक धाव कंप्लीट झाले, 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 11 धावांचा खेळ बाकी आहे, 11 धावांची गरज आहे. येस, अथर्व टायगर्सचे मॅनेजर स्वप्नील मालुसरे आपण पाहतोय, कुठेतरी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आणि की उस्मान पारकर यांचं इथे ग्राउंड वरती आगमन. आपलं स्वागत आहे, आपण या. खऱ्या अर्थाने या टुर्नामेंटचे मॅनेजमेंट यांच्या हातात आहे. आणि नक्कीच वाघाची चाल आणि चित्त्याची नजर त्यांची सातत्याने असते. हेच उस्मान पारकरला आपण पाहतोय, काय चाल आहे, नजाका डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. आणि चांगली सतत मदत आहे. उस्मान नाईक त्याचं नाव आहे, लाडाने त्यांना उस्मान पारकर या नावाने ओळखतात. बदलापूरमध्ये फेमस आहेत. आणि नक्कीच मेंटॉर आहेत टीमचे, अथर्व टायगर्सचे. आणि जर विचार केला स्वप्नील मालुसरे असतील, उमेश उस्मान देखील आहेत.
दोन्ही टीम मेंटर आहेत टीमचे. तेच कुणाल जाधवचा जर विचार केला ना, नावातच ब्रँड आहे, कारण की खूप मोठं नाव आहे. त्या नावाला मात्र फुलस्टॉप नाही आहे. कुणाल जाधव एक सुप्रसिद्ध असे गायक, बैलगाडा शर्यताचे नक्कीच गाण्याचे फेम. तेच स्पीडअप करा, वारंवार पुकार येतोय. सानवी 11 पेनल्टीच्या सामोरी जावं लागेल याची नोंद घ्यायची. यस उस्मान, आपलं खूप खूप स्वागत आहे. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज नारायणला. काय चमत्कार करेल या मॅच मध्ये नारायण. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका ट्रॅव्हल झालाय, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला पाहतोय. उचलफेक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. अजूनही 7 धाव्यांची आवश्यकता. 7 रन्स टू विन. 6 धावांवरती मंजिल मात्र थांबली आहे. 7 धाव्यांची गरज. थोडंसं स्लो लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं स्पीडअप करा, सहकार्य करा. 5 षटकांची जर सगळ्या मॅच पाहायच्या असतील तर सहकार्य गरजेचं आहे. ते मात्र लॉफ्ट करायचा होता. मिस अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजामध्ये. काय घडतंय या मैदानामध्ये, एक एक धावांसाठी इथे मेहनत करतात दोन्ही संघ. तीच धावांची गरज असताना देखील अवघड आहे या मॅच मध्ये चेस करायचं, कारण की मॅचच अशी आहे, टीमच अशी आहेत. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने लाख मोलाची स्पर्धा. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. शेवटच्या बॉल पर्यंत हे मॅच जाईल का? तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 7 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने फटका. ओव्हर पॉइंटच्या दिशेने ऑफ साईडला आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 25. 5 धाव्यांची अजूनही गरज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय 10 क्रिकच्या माध्यमातून तब्बल 1.5K वॉचिंग आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गुड क्वालिटी, गुड क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. 10 क्रिक लाईव्ह. नक्कीच कुणाल मात्रे प्रॉपर रायटर आणि त्यांच्या समवेत धनराज मात्रे च्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आमच्या समवेत अभिषेक कामत कॅमेरामॅन आहेत, आणि सागर भोईर आणि गौरवला आपण पाहतोय. नक्कीच ही संपूर्ण 10 क्रिकची टीम आमच्या समवेत आज जोडली गेली आहे. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धा एक चांगलं नियोजन आयोजन आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. चांगली मॅच. यस SPPL 2024चा थरार पर्व 4 लाख मोलाची स्पर्धा, दैदित्यमान 16 आजचा पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसामधील ही अनेक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र सामना फिनिश केला MS धोनी स्टाईल मध्ये. हा येतोय चौकार आणि सामना जिंकलाय. अक्षय गायकवाड आपण कुठे असाल तर लगेच या, विनंती असेल. अक्षय गायकवाड नक्कीच 1 धावांची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा. 1च धावांची गरज आहे. समीकरण जर राहिलं होतं पाहिलं तर 30 धावांची गरज होती. पूर्णपणे एका बाजूला नक्कीच मॅच झुकली, कारण की लो स्कोरिंग मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. इथे मात्र सामना फिनिश केला आहे, सामना जिंकलाय. अथर्व टायगर्स म्हणून सुरव साहेबांचा संघ विजयी झालाय. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्डलक टीम सानवी 11. वेल प्लेड बोथ द टीम्स. खूप खूप कौतुक दोन्ही टीमचं. यस नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला
त्रिनिधी वॉरियर्स त्यासमोर फाईट करेल